गेल्या महिन्यात नाशिकला जागतिक कृषी महोत्सव झाला। या महोत्सवात राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक मोठे वक्तव्य केले। पश्चिम खोऱ्यात वाहून जाणाऱ्या 65 टीएमसी पाणी येत्या 5 वर्षात गोदावरी खोऱ्यात वळविले जाईल असे त्यांनी सांगितले। आता विखे यांचे हे वक्तव्य फक्त एक घोषणा म्हणून पाहिले गेले, मात्र त्या वक्तव्यामागे नगर जिल्ह्याचा भविष्यातील विकास दडला होता। पश्चिम खोरे, गोदावरी खोरे, 65 टीएमसी पाणी हे सगळे नेमके काय आहे आणि विखेंच्या डोक्यात नेमकं काय आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। गेल्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांना यावेळी महायुती सरकारमध्ये जलसंपदा खाते देण्यात आले। खाते वाटपानंतर विखेंचं डिमोशन केले अशा चर्चा विखे विरोधकांनी त्यावेळी रंगवल्या। काही ठिकाणी तर विखेंना दाबलं जातंय अशाही बातम्या छापून आल्या। मात्र त्यावेळीही अहिल्यानगर लाईव्हने या विषयावर एक व्हिडिओ केला होता। जलसंपदा मंत्रीपद विखेंना दिले गेले नाही, तर विखेंनी ते मुद्दा म्हणून घेतले असं आम्ही सांगितलं होतं। हा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे। तर मुद्दा होता विखेंच्या जलसंपदा मंत्रीपदाचा। विखेंनी जलसंपदा मंत्रीपद स्वतः मागून घेतलंय अशी अटकल त्यावेळी आम्ही मांडली होती। जलसंपदा मंत्रीपद हे डिमोशन नसून विखेंसाठी ते प्रमोशन होतं, हे आता हळूहळू समोर येऊ लागलं आहे। पाण्याच्या बाबतीत नगर जिल्ह्यावर कायम अन्याय होतो हे विखे गेल्या 10 वर्षापासून आपल्या भाषणात वारंवार सांगतात, परंतु पुणे, नाशिक किंवा थेट मराठवाड्यातील नेत्यांच्या दादागिरी पुढे अनेकदा नगर जिल्ह्यातील नेत्यांना नमतं घ्यावं लागल्याचा इतिहास आहे। नगर जिल्ह्यात निळवंडे, कुकडी आणि साकळाई या 3 योजनांवर कित्येक वर्षे राजकारण झाले। कोणतीही निवडणूक आली की या तिन्ही योजनांची चर्चा घडवली जायची, त्यातून निवडणूक लढवली जायची। राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी हे तिन्ही मुद्दे म्हणजे हक्काची चूल होऊ लागली होती। याच प्रश्नांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी विखेंना जलसंपदा मंत्रीपद हवे होते हे आता स्पष्ट होऊ लागले आहे। पश्चिम खोऱ्यातील वाहून जाणाऱ्या 65 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचे महत्त्वाचे नियोजन सध्या विखेंकडे असलेल्या जलसंपदा खात्याकडून सुरू आहे। यासाठी 50 ते 60 हजार कोटी इतका खर्च अपेक्षित आहे। पुढील 5 वर्षात हे काम पूर्ण करून गोदावरी खोरे दुष्काळमुक्त करण्याची शासनाची प्रयत्न आहेत, असं विखेंनी नाशिक नगर येथील कार्यक्रमात अनेकदा सांगितलं। विखेंनी साकळाईचा मुद्दा मार्गी लावला, ज्या प्रश्नावर तब्बल 30 वर्षे राजकारण झालं, तो मुद्दा त्यांनी याच मंत्रिपदाच्या काळात सोडवला। आता गोदावरी खोऱ्याचा प्रश्न त्यांनी हाती घेतला आहे। निळवंडेचे राहिलेले प्रश्नही येत्या 5 वर्षात मार्गी लागणार आहे। कुकडीबाबत पुण्याची दादागिरीही आता मोडीत निघणार आहे। हे सगळं कशामुळे शक्य होताना दिसतंय, तर विखेंच्या जलसंपदा मंत्रिपदामुळे। त्यामुळेच विखेंना जलसंपदा मंत्रीपद दिलं गेलं नाही, तर विखेंनी ते हक्काने मागून घेतलंय असं दिसायला लागलं आहे। नगर, नाशिक आणि मराठवाड्यात गेल्या कित्येक पिढ्यांपासून पाणी वाटपाचा वाद सुरू आहे। हा वाद मिटवण्याचा तर उल्हास खोऱ्यात वाहून जाणारे 65 टीएमसी पाणी हे गोदावरी खोऱ्यात वळवले तर या तिन्ही जिल्ह्यातील वादावर कायमचा तोडगा निघणार आहे। याशिवाय नगर जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्राला याचा फायदा होणार आहे। या 65 टीएमसी पाण्यात नगरचे कृषी भविष्य सुवर्णमय होणार आहे। पुढच्या 5 वर्षात म्हणजे 2029 पर्यंत हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्याचा विखेंचा प्रयत्न आहे। विखेंनी अनेकदा हे भाषणातही सांगितले आहे। फक्त हे प्रकल्प नगरकरांसाठी मृगजळ ठरू नये एवढीच अपेक्षा। मित्रांनो, विखे सांगतायत ते प्रकल्प खरंच पूर्ण होतील का? तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।